सरकारचं पावसाळी अधिवेशन आणि त्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या तडाखेबाज भाषणावर काँग्रेस नेते नारायण राणे यांनी कडव्या शब्दात टीका केली आहे। मुख्यमंत्र्यांचं भाषण म्हणजे फक्त पोकळ घोषणा असल्याचा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना हाणलाय। मुख्यमंत्र्यांना या अधिवेशनाचा फक्त सोपस्कार केला। ललित मोदी यांना विजा देण्याचा निर्णय घेण्यासाठी आपण ब्रिटिश सरकारकडे थेट कोणतीही शिफारस केली नाही, तसंच हा निर्णय पूर्णपणे ब्रिटिश सरकारचा होता, त्यामध्ये आपली कोणतीही भूमिका नव्हती असा दावा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केला। माझ्या जागी सोनिया गांधी असत्या तर त्यांनी काय केलं असतं? ललित मोदींच्या पत्नीला मारू दिलं असतं का, असा थेट सवाल स्वराज यांनी लोकसभेत विचारला। गेल्या अनेक दिवसांपासून स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरते, त्यावरच त्यांनी आज पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं। यावेळी त्यांनी आपल्यावरच्या सर्व आरोपांचं खंडन केलं। दरम्यान आपल्यावरचे पुरावे सिद्ध करण्याचं आव्हानही त्यांनी विरोधकांना केलंय। जब हम सिफारिश करते हैं तो हम कहते हैं हमारी राय में ये काम कर देना चाहिए। अगर मैं अनुरोध करती तो मैं ब्रिटिश गवर्नमेंट को कहती काइंडली गिव ट्रैवल डॉक्यूमेंट्स टू ललित मोदी। अगर मैं सिफारिश करती तो मैं लिखती आई रिकमेंड दैट ट्रैवल डॉक्यूमेंट्स शुड बी गिवन टू ललित मोदी। मैं आज यहाँ चुनौती देकर कहती हूँ कि एक कागज, एक पर्ची, एक पुर्जा, एक चिट्ठी, एक ईमेल मेरे पर आरोप लगाने वाले यहाँ प्रस्तुत कर दें जिसमें मैंने ऐसा कोई भी वाक्य लिखा हो कि ललित मोदी को आप ट्रैवल डॉक्यूमेंट्स दे दीजिए या आपको दे देने चाहिए। पूरी तरह से ये निर्णय ब्रिटिश सरकार पर छोड़ा। मैंने जो एक मौखिक संदेश उन्हें भिजवाया उसका पहला वाक्य ये है, इफ द ब्रिटिश गवर्नमेंट chooses to give travel documents to Lalit Modi, that will not spoil our bilateral relations। मैंने निर्णय ब्रिटिश सरकार पर छोड़ा। इफ द ब्रिटिश गवर्नमेंट चूजेस टू गिव ट्रैवल डॉक्यूमेंट्स, यानी यदि ब्रिटिश सरकार ललित मोदी को यात्रा दस्तावेज देने का निर्णय करती है तो निर्णय उनका है। मैंने निर्णय में कोई भूमिका नहीं रखी। होती आप क्या करती? मैं कहती हूं अगर मेरी जगह कोई नहीं सोनिया जी होती तो क्या करती? मरने के लिए छोड़ देती। ये इतना बड़ा मानवीय संवेदना का केस है जहां ललित मोदी की मदद नहीं हुई, मदद उस पत्नी की हुई जो भारतीय नागरिक है, जो किसी अपराध में लिप्त नहीं है। और मैं पूछना चाहती हूं आपसे कि इस तरह की महिला की मदद करना यदि गुनाह है तो मैं कहना चाहती हूं कि यह गुनाह मैंने किया है और अध्यक्ष जी आपको साक्षी मानकर इस सदन में खड़े होकर पूरे राष्ट्र के सामने मैं अपना ये गुनाह कबूल करती हूं और ये सदन इसके लिए मुझे जो सजा देना चाहे मैं वो भुगतने के लिए तैयार हूं। पकडला गेलेला दहशतवादी मोहम्मद नावेद हा पाकिस्तानी नागरिक असून त्याची चौकशी सुरू असल्याचं राजनाथ सिंग यांनी सांगितलंय। त्याचबरोबर दहशतवादाला पकडून देणाऱ्या ग्रामस्थांना पुरस्कार देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली। तसंच उधमपूर हल्ल्याचे जवान आणि स्थानिकांची त्यांनी प्रशंसाही केली। उधमपूर हल्ल्यासंदर्भात गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत निवेदन देताना पुरस्काराची घोषणा केली आहे। हम विशेष रूप से उन निहत्थे ग्रामीणों के अदम्य साहस की प्रशंसा करते हैं जिन्होंने अपनी जान को जोखिम में डालकर पूरी तरह से हथियारों से लैस आतंकवादियों को बिना अपनी सुरक्षा की परवाह किए धर दबोचा। और इस संबंध में उन ग्रामीणों को उनके इस साहसिक कार्य को रिकॉग्नाइज एवं पुरस्कृत करने के लिए राज्य सरकार से भी हम अनुरोध कर रहे हैं। हमें पूरा विश्वास है कि पकड़े गए आतंकवादी की जांच से उनके मॉडस ऑपरेंडी, सीमा पार से घुसपैठ और उद्देश्यों के बारे में विस्तृत जानकारी निश्चित रूप से मिलेगी। पकडला गेलेला दहशतवादी मोहम्मद नावेद पाकिस्तानी नागरिक असून त्याची चौकशी सुरू असल्याचं राजनाथ सिंग यांनी सांगितलंय। त्याचबरोबर दहशतवादाला पकडून देणाऱ्या ग्रामस्थांना पुरस्कार देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली। तसंच उधमपूर हल्ल्याचे जवान आणि स्थानिकांची त्यांनी प्रशंसाही केली। उधमपूर हल्ल्यासंदर्भात गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी राज्यसभेत निवेदन देताना पुरस्काराची घोषणा केली आहे। विरोधकांनी राज्यसभेत एकच गोंधळ घातला। आजही विरोधकांनी वेलमध्ये उतरून घोषणाबाजी केली, त्यामुळे दिवसभरासाठी राज्यसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलंय।
तर दुसरीकडे काँग्रेसने सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन सुरूच ठेवलंय। संसदेतल्या महात्मा गांधींच्या स्मारकाजवळ काँग्रेस खासदारांचं आंदोलन सुरू आहे। दरम्यान संसदेत आमचा आवाज दाबला जात असल्याची प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली आहे। लोकसभेतून काँग्रेसच्या 25 खासदारांच्या निलंबनाविरोधात सलग 3 दिवस काँग्रेसच्या खासदारांनी लोकसभेवर बहिष्कार टाकून आंदोलनाचं हत्यार उपसलंय। नवी दिल्लीसह राज्यभरात भाजप सरकारविरोधात हे आंदोलन सुरू आहे। ललित मोदी प्रकरणी सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसनं आग्रह धरलाय। Is now clear, even more clear than it was before, and it is an insult to the chief minister, not only to the chief minister, but to the people of those states and to the federal structure of our country. हमारी आवाज पार्लियामेंट में दबाई जा रही है। It is an insult to every single person in these states, and it is an insult to the people of India. The way this government does its work. आज पत्रकार वयोमानाप्रमाणे बसलेत। सरकारचं पावसाळी अधिवेशन आणि त्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या तडाखेबाज भाषणावर काँग्रेस नेते नारायण राणे यांनी कडव्या शब्दात टीका केली आहे। मुख्यमंत्र्यांचं भाषण म्हणजे पोकळ घोषणा असल्याचा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना हाणलाय। मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाचा फक्त सोपस्कार केला, कुठलंही कर्तव्य किंवा नैतिक जबाबदारी पार पाडली नाही, असंही राणे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत सांगितलं। पावसाळी अधिवेशन पण महाराष्ट्रात पाऊस पडला नाही। विधिमंडळात मुख्यमंत्र्यांच्या घोषणाचा पाऊस पडला। मुख्यमंत्र्यांनी फक्त अधिवेशनाचा सोपस्कार केला, पण या अधिवेशनात मुख्यमंत्री म्हणून जी जबाबदारी, नैतिक जबाबदारी असते, कर्तव्य असतात, ती मात्र त्यांनी पाडली नाही। काही प्रथा आणि परंपरा महाराष्ट्राच्या विधिमंडळाला आहेत आणि नियमही आहेत, पण अनेक प्रथा परंपराला बगल देण्याचं काम आताच्या युतीच्या सरकारने केलेलं आहे। त्यांनी या अधिवेशनात अनेक घोषणा केल्या। मुळात पहिलं कर्जमाफीवरून सुरुवात झाली, मग त्यांनी सांगितलं कर्जमाफी नाही, कर्जमुक्ती, आणि म्हणून त्यांनी कर्जमुक्ती आम्ही कशी देणार त्यावर त्यांनी माहिती सांगितली। 2 तासाचं भाषण, तडाखेबंद भाषण असं मीडियाने प्रसिद्धी दिली। ते भाषण जर वाचल्यानंतर तडाखेबंद आहे काय ते भाषण म्हणजे नुसत्या पोकळ घोषणा आहेत। स्वतःला देवी म्हणवणाऱ्या राधेमाचा एक नवा अवतार लोकांसमोर आलाय। राहुल महाजन यांनी राधेमाचे शॉर्ट ड्रेसमधले फोटो ट्विट केले आहेत, ज्यामुळे आता राधेमाचं हे रूपही लोकांसमोर आलंय। गेस वू असा प्रश्न टाकत राहुल महाजन यांनी राधेमाचा फोटो ट्विट केले आहेत। त्यामुळे आता शेकडो भक्त जिला देवी मानतात त्या देवीचं हे रूप पाहून तरी त्यांनी आपली आंधळी श्रद्धा बंद करावी अशी अपेक्षा आहे। याआधी राधेमाचा डान्सिंग व्हिडिओही सोशल नेटवर्किंग साईट्सवर व्हायरल झालाय। स्वयंघोषित देवी असा लौकिक असणारी राधेमा तिच्या दरबारामुळे चांगलीच चर्चेत आली होती। 8 दिवसापूर्वी तिच्यावर हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली होती। गेल्या 15 दिवसांच्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेनंतर आज श्री महालक्ष्मीच्या मूर्तीचं दर्शन भाविकांसाठी खुलं झालंय। दुपारी 3 पासून भक्तांनी महालक्ष्मीचं नवरूप बघण्यासाठी एकच गर्दी केली आहे। दरम्यान आज सकाळी 8:52 मूर्तीची पुनर्प्रतिष्ठा विधी पार पडला। त्यासाठी 2 विशेष पुजाऱ्यांची नेमणूक करण्यात आली। त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते महालक्ष्मीची महापूजा करण्यात आली। आज रासायनिक संवर्धन प्रक्रियेचा आता अखेर आलेला आहे। आज सकाळपासून पुनर्प्रतिष्ठापनेचा विधी पूर्ण झाला। त्यानंतर सहस्त्र कुंभाभिषेक जो होता तोही पूर्ण झाला। छत्रपती शाहू महाराज स्वतः येऊन आपल्या हस्ते महापूजा करून गेलेले आहेत। आता नित्याची 12:30 वाजताचं पंचामृत होईल आणि मूर्ती नित्य दर्शनासाठी खुली होणार आहे। आता या ठिकाणी यज्ञ मंडपामध्ये पूर्णाहुती होईल आणि त्यानंतर अवभृत स्नानासाठी पालखी निघेल।